नमस्कार रसिक मित्र हो नमस्कार. मी विजय जोशी आपलं सर्वांचं पुन्हा एकवार काव्य सुगंध ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपल्यासमोर मी एक नवीन कविता घेऊन आलो आहे. कविता म्हणण्यापेक्षा तिला गणेश वंदना किंवा गणेशाची प्रार्थना असंच त्याचं स्वरूप आहे. मित्र हो, आपल्याकडे कोणत्याही चांगल्या कार्याच्या आरंभाच्या वेळेला प्रथम गणपती पूजन करायचा असा प्रघात असतो. आधी आपण ज्ञानेश्वरीचा जरी विचार केला तरी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीतला पहिला अध्याय जो आहे हा गणेश स्तवनासाठी योजलेला आहे. त्याचप्रमाणे रामदासांनी सुद्धा आपल्या पहिल्या समासामध्ये गणेश स्तवन हेच प्रामुख्याने वर्णन केलेलं आहे. गणपती ही एक अतिशय आराध्य आणि लोकांची अतिशय लोकप्रिय अशी ही एक देवता आहे. कल्लव चंडी विनायको असं म्हणतात. कलियुगामध्ये चंडी आणि विनायक म्हणजे गणेश किंवा गणपती ही दोन मुख्य उपाद्य दैवत असणार आहेत. माझ्या शब्दामध्ये मी गणपतीचं वर्णन करणारं जे एक गणेश वंदना लिहिलेली आहे ती आता मी आपल्यासमोर सादर करतो. शिरी शोभतो मुकुट साजरा, शिरी शोभतो मुकुट साजरा, गळ्यात मोक्तिकहार, रूप देखणे दिव्य विलक्षण, रूप देखणे दिव्य विलक्षण, वंदन तुझ शतवार गणेशा, वंदन तुझ शतवार. भव्य भाळ तव शेंदूर मंडित, भव्य भाळ तव शेंदूर मंडित, विशाल उदरंभार, विशाल उदरंभार. सर्पवेष्टितो कटी, सर्पवेष्टितो कटी, वाहतो मूषक कायाभार, वाहतो मूषक कायाभार. रक्त पुष्प तुझ नित्य आवडे, शमवी दूर्वा हार, रक्त पुष्प तुझ नित्य आवडे, शमवी दूर्वा हार. शमी पत्र प्रिय तुझ मोदकही, शमी पत्र प्रिय तुझ मोदकही, मोर पीस सुकुमार. मित्र, लाल फुलं गणपतीला आवडतात हे आपल्याला माहिती आहे. आणि दुर्वांकुराचं सुद्धा महत्त्व असं सांगितलेलं आहे की गणपतीने एका राक्षसाचा वध जेव्हा केला तेव्हा त्यांनी त्याला गिळंकृत करून टाकलं होतं आणि त्याच्यानंतर गणपतीच्या शरीरामध्ये आत्यंतिक अशा प्रकारचा दाह निर्माण झाला आणि तो दाह शमन करण्यासाठी गणपती दुर्वांचा रस त्याने प्राशन केलेला होता. आणि म्हणून गणपती पूजेमध्ये दुर्वेचं सुद्धा एक अतिशय वेगळं महत्त्व आहे. आदिदेव तू मतिप्रदाता, गणपती बुद्धीची देवता आहे. आदिदेव तू मतिप्रदाता, प्रदाता प्रणवाचा उद्गार, आदिदेव तू मतिप्रदाता प्रणवाचा उद्गार. तू सुखकारक संकटनाशक, तू सुखकारक संकटनाशक, भक्तांचा आधार. करात एका सुसज्ज परशु, गणपतीला 4 हात असतात. एक आशीर्वाद देत असतो, एकामध्ये आपण त्याच्या हातावर प्रसाद ठेवतो आणि उरलेल्या त्याच्या दोन्ही हातामध्ये शस्त्र ही सर्वसाधारणपणे दाखवली जातात. करात एका सुसज्ज परशु, करण्या खलसंहार, करण्या खलसंहार. असुरवरांचा निर्दालक तू, खलुसुर तारणहार, असुरवरांचा निर्दालक तू, खलुसुर तारणहार. चिंतामणी तू बल्लाळेश्वर, चिंतामणी तू बल्लाळेश्वर, मोरेश्वर ओंकार. एकदंत तू गौरी नंदन, गुणेश करुणागार. ही सगळी गणपतीची नावं आहेत. अजाण आणिक मूढमती मी, अजाण आणिक मूढमती मी, भक्त तुझा साचार. तुझ्या कृपेची ओढ दाटली उरात अपरंपार, दाटली उरात अपरंपार. मित्रो, ही कविता तुम्हाला आवडली असेल असं मला निश्चितपणे वाटतंय. आपल्याला कविता आवडली असेल तर या चॅनलला जरूर लाईक द्या आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आपल्या मित्रांमध्ये ही कविता आपण इतरांना दाखवू शकता, देऊ शकता आणि त्यांचे देखील एकंदर जर काही मतं असतील तर ती सुद्धा मला आपल्याकडून आपली मतं जाणून घ्यायला आवडेल. ही कविता आपण यूट्यूबमध्ये जर सर्च केलं तर प्राजक्ता सावरकर नावाच्या एका तरुण गायिकेने ही अतिशय सुंदर रीतीने त्याच्यावर स्वरसाद चढवून ती गायलेली आहे. ती गणेश वंदना या नावाखालीच उपलब्ध आहे. ती सुद्धा आपल्याला मिळू शकेल. हे गाणं आपण जरूर ऐका. पुन्हा एकदा
आपले मनपूर्वक धन्यवाद.